नमस्कार. विज्ञानयात्री सर जॉन रॉबर्ट वेन यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. सर जॉन वेन हे इंग्लंड देशाचे शास्त्रज्ञ आणि सन 1982 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. ते ॲस्पिरिनसारख्या वेदना निवारण, दाहक विरोधी औषध, रसायन या संदर्भातील वैज्ञानिक आणि कार्यतंत्र संशोधक होते. त्यांच्या संशोधन कार्यामुळे हृदयरोग, रक्तातील दोष यावरील उपचार शक्य झाले. रक्तवाहिन्याचे रोग आणि अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिबिटर या संदर्भातील त्यांचे संशोधन कार्य सुपरिचित आहे. शरीरातील सर्व ऊतकात समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या पेशींच्या समूहात तयार होणाऱ्या हार्मोन सदृश संयोगाचा एक गट म्हणजे प्रोस्टाग्लॅंडिन. ऊतकांच्या कोशिका भिंतीमध्ये असंतृप्त वसांबलापासून प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेटेज नावाच्या एन्झाईमच्या जीवरासायनिक क्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनांच्या प्रक्रियेमुळे संश्लेषणाने साध्या संयुगाच्या वा मूलद्रव्यांच्या संयोगाने जटिल गुंतागुंती संरचना असलेले संयुग तयार होण्याच्या प्रक्रियेने प्रोस्टाग्लॅंडिन हे संयुग तयार होतात. निरनिराळ्या ऊतकात तयार होणाऱ्या व वसा पदार्थांचे चरबीसारख्या पदार्थाचे औषधी परिणाम भिन्न असतात. या प्रत्येक संयुगाच्या रेणूत 20 कार्बन अणू असतात. सन 1930 मध्ये राफेल कर्झरॉक व C.C. लीब या शास्त्रज्ञांनी मानवी वीर्यामध्ये मानवी गर्भाशयाच्या ऊतकात जोरदार आकुंचन व शिथिलतेने उत्पन्न करण्याचा गुणधर्म असल्याचे दाखवून दिले. सन 1933 ते सन 1935 दरम्यान उल्फ स्वांते, वॉन यूलर व W.M. गोल्डब्लॅट या शास्त्रज्ञांनी स्वतंत्रपणे केलेल्या प्रयोगातून असे दिसून आले की मानवी वीर्य व मेंढीतील काही ग्रंथी यामध्ये स्नायू ऊतक उद्दीपित करणारा तसेच अंतःक्षेपणाने म्हणजे इंजेक्शनने शरीरात टोचल्यास रक्तदाब कमी करणारा पदार्थ असावा. हा पदार्थ अष्टिला ग्रंथीतून येत असावा अशा समजुतीने उल्फ स्वांते वॉन यूलर यांनी प्रोस्टेट या अष्टिला ग्रंथीच्या नावावरून प्रोस्टाग्लॅंडिन हे नाव त्याला दिले. प्रत्यक्षात प्रोस्टाग्लॅंडिन ही संज्ञा अपसंज्ञाच आहे, कारण हा पदार्थ केवळ अष्टिला ग्रंथीपासून न येता रेताशय व इतर ऊतकांतून मिळतो. सुन बर्गस्ट्रॉम नावाच्या फोन ऑयलर यांच्या सहकार्याने शास्त्रज्ञांनी आपल्या सहकार्यासमवेत संशोधन पुढे चालू ठेवले. त्यांनी सन 1957 ते 1962 या दरम्यान मेंढीतील ग्रंथीपासून अत्यल्प प्रमाणात प्रोस्टाग्लॅंडिन तयार केले आणि सन 1962 मध्ये प्रोस्टोनॉइक आम्ल व या वसाविद्राव्य वसेमध्ये विरघळणाऱ्या आम्लाची प्रोस्टाग्लॅंडिन अनुजात असल्याचे दाखविले. सन 1963 मध्ये S. ॲब्राहॅमसन यांनी या पदार्थाच्या रासायनिक संरचनेविषयक माहितीत भर घातली. सन 1964 मध्ये प्रोस्टाग्लॅंडिन वसांबले व प्राण्याच्या ग्रंथी यांच्या मिश्रणापासून संश्लेषण मिळवण्यात यश आले. प्रोस्टाग्लॅंडिनच्या शोधापूर्वी फोक्ट या शास्त्रज्ञांनी आतड्याच्या ऊतकापासून डर्मस्टॉक नावाचा पदार्थ मिळवला होता. काही शास्त्रज्ञांनी सशाच्या डोळ्यातील कनिनिकेच्या ज्याच्या मध्यभागी बाहुली असते त्या वर्तुळाकार पडदे वजा भागाच्या ऊतकापासून आयरिन नावाचा पदार्थ शोधला होता. प्रोस्टाग्लॅंडिन सदृश्य क्रियाशीलता असणारे हे पदार्थ आता प्रोस्टाग्लॅंडिनच असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रकार उत्पन्न या संदर्भात सर्व ज्ञात पदार्थापासून प्रोस्टाग्लॅंडिन मिळतात. त्यापैकी मानवी वीर्यापासून प्रोस्टाग्लॅंडिनचे सर्वाधिक उत्पादन होत असले तरी कनिनिका, फुफ्फुस, मेंदू, यौवनलोपी ग्रंथी, अग्निपिंड, मूत्रपिंड, अधिवृक्क, यकृत यांच्या ऊतकांच्या अर्कात तसेच मानवी ऋतुस्राव द्रव्यातही ही प्रोस्टाग्लॅंडिनची संयुगे आढळलेली आहेत. मानवी वीर्यातील प्रोस्टाग्लॅंडिनचे 6 संबंधित पदार्थांचे मिश्रण असून ती EF व
ए बी अशी नावे आहेत. त्यांची संश्लेषित व कृत्रिम रीतीने उत्पादनही होऊ शकते. सुरुवातीस त्यांच्या रासायनिक संरचना निश्चित समजल्यानंतर ती बहु असंतृप्त वसामलापासून बनवण्याकरिता मेंढ्यातील शुक्राणू उत्पादक पूजनन कोशिका उत्पादक ग्रंथीपासून मिळवलेल्या एन्झाईमचा उपयोग करण्यात आला. याकरिता E.J. कोरी या शास्त्रज्ञांनी शोधलेली पुरोगामी पद्धत आजही श्रेष्ठ गणली जाते. अलीकडील संशोधनानंतर कानपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जी या संस्थेतील दर्शन रंगनाथन व सुब्रमण्य रंगनाथन या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संश्लेषणाची अधिक सोपी व व्यवहार्य पद्धत वापरण्यात आली आहे. सस्तन प्राण्याच्या उतकात प्रोस्टाग्लॅंडिनचा संचय होत नाही. जरुरीप्रमाणे त्यांचे जलद उत्पादन होऊ शकते व त्यांचा उपयोग झाल्यानंतर एन्झाईमच्या प्रक्रियेमुळे ती ताबडतोब प्रक्रिया बनतात. यांत्रिक, औष्णिक, रासायनिक किंवा सूक्ष्म जंतुजन्य हानीच्या जागी ती ताबडतोब तयार केली जातात. प्रोस्टाग्लॅंडिन पांढऱ्या चूर्णाच्या स्वरूपात मिळतात व ते औषधीदृष्ट्या अतिप्रभावी असतात. केवळ 1 ते 5 मायक्रोग्राम मात्रा उत्तम परिणाम करते. ती तोंडाने, अंतर्निला अंतक्षेपणाने, योनिमार्गाद्वारे किंवा गर्भाशयाच्या आत सोडून वापरता येतात. प्रोस्टाग्लॅंडिनचा काही औषधी परिणाम येथे दिले आहेत. ज्यांचे स्त्राव म्हणजे हार्मोनसह रक्तप्रवाहात मिसळतात अशा वाहिनीहीन ग्रंथींना अंतःस्रावी ग्रंथी म्हणतात आणि शरीरात सतत होणाऱ्या भौतिक रासायनिक घडामोडींच्या चयापचय क्रिया असे म्हणतात. मानवी वीर्यात 13 प्रोस्टाग्लॅंडिन असतात. ती वृषणापासून, पूजन ग्रंथीपासून किंवा रेताशयापासून तयार होत असावी. प्रोस्टाग्लॅंडिन शुक्राणू उत्पादनावर परिणाम करीत नाहीत, परंतु पौरुषजन या हार्मोनच्या स्त्रावावर नियंत्रण करीत असावीत. पुरुष वंध्यत्व त्यांची पातळी प्राकृतावस्थेपेक्षा बरीच कमी असल्याचे आढळले आहे. शुक्राणूची हालचाल, अंडांचा अंडाशयापासूनचा गर्भाशयाकडील प्रवास तसेच त्याचे निषेचनानंतर म्हणजे फलनानंतर गर्भाशय भित्तीतील आरोपण यावर प्रोस्टाग्लॅंडिनचे परिणाम होतो किंवा नाही याविषयी निश्चित पुरावा अजूनही मिळालेला नाही. गर्भाशयाच्या स्त्रावक, अंतस्त्राव व ऋतुस्रावातील द्रव्यात प्रोस्टाग्लॅंडिन मोठ्या प्रमाणात असतात. PGF2 अल्फा हे पित्तपिंडाचे अंडाभोवती कोशिकांच्या द्रवयुक्त पिशवीचे म्हणजे अंडपुटकाचे रूपांतर होऊन तयार होणाऱ्या पिवळ्या अंतस्त्रवी पिंडाचे अपघटन करते व अंडाशयाच्या प्रगर्भरक्षी या हार्मोनच्या स्त्रावणात वाढ करते. प्रोस्टाग्लॅंडिन कोशग्रंथी स्त्रावोत्तेजक असतात. हे कार्य ती थॅलॅसेमियावरील अप्रत्यक्ष व पोषग्रंथीतील प्रत्यक्ष परिणामाद्वारे करीत असावीत. ते अधिवृक्क ग्रंथीच्या बाह्य भागातील हार्मोन स्त्रावणा आणि अग्निपिंडातून इन्शुलिन मुक्त होण्यात वाढ करतात. तसेच ते आउटू ग्रंथीवर आउटू उद्दीपक हार्मोनसारखे कार्य करतात. प्रोस्टाग्लॅंडिन प्रयोगशाळेत वसा उतकातील मूलभूत हार्मोन मध्यस्थ असलेल्या वसा अपघटनास प्रतिरोध करतात. अल्पमात्रेत ती शरीरातील वसा अपघटनास अनुकंपित तंत्रिका तंत्राच्या उद्दीपनाने मदत करतात. कार्बोहायड्रेट चयापचयावरती इन्शुलिनसारखे कार्य करतात व शरीर कंकालावर म्हणजे सांगाड्यावर परावटू ग्रंथीच्या हार्मोनप्रमाणे परिणाम करतात. अरेखित स्नायू म्हणजे ज्यांच्यावर रेखा दिसत नाहीत व काही अपवाद सोडल्यास ज्यांच्यावर इच्छेचे नियंत्रण चालू शकत नाही असे स्नायू. गर्भाशयाच्या स्नायूस्तरावर प्रोस्टाग्लॅंडिन उद्दीपक परिणाम करतात. ती आंत्रमार्गाच्या म्हणजे आतड्याच्या स्नायूवर परिणाम करून आतड्याची हालचाल वाढवितात. श्वासनाल व श्वासनलिका यांच्या स्नायूतील सर्वसाधारण जोम व ताण कमी करून श्वास निस्फारण करतात. फुफ्फुसातील हवेच्या मार्गाचे आकारमान वाढवितात. या कारणाकरिता प्रोस्टाग्लॅंडिनयुक्त वायुक्लील म्हणजे द्रव वा घन पदार्थाचे अतिशय सूक्ष्म कण त्यात लोंबकळत ठेवलेले आहेत असा वायू दम्यावर गुणकारी ठरण्याचा संभव आहे. जठर, लहान आतडे, मोठे आतडे याने मिळून होणाऱ्या अन्नमार्गाला जठरांत्र मार्ग असं म्हणतात. जठराच्या श्लेष्म कलास्तरात बुळबुळीत पातळ अस्तरास
प्रोस्टाग्लॅंडिन नैसर्गिकरित्या आढळतात. PGE1 आणि PGE2 ही प्रोस्टाग्लॅंडिन मानवामध्ये जठराम्ल स्त्रावण्यास प्रतिरोध करतात व जठरव्रण बरा करण्यास मदत करतात, परंतु प्रयोगशाळेत प्राण्यात ती जठरव्रण उत्पन्न करतात. PGE2 आणि PGA2 ही प्रोस्टाग्लॅंडिन परिसरीय वाहिनी स्फुरण करतात. मूत्रोत्पादन वेळी मूत्रातील ऋणायनांचा पुनर्वशोषण, विशेष करून सोडियमच्या पुनर्शोषण प्रतिरोध करतात. PGF हे प्रोस्टाग्लॅंडिन रोहिणीकांचे आणि रोहिणीच्या सूक्ष्म शाखांचे व नीलांचे आकुंचन करते. प्रोस्टाग्लॅंडिन हृदयगती वाढवून हृदयाच्या आकुंचनाचा जोर वाढीत असावीत. गर्भाशयावरील वर उल्लेखलेल्या परिणामाशिवाय इतर काही परिणाम आढळतात. प्रयोगशाळेत प्राण्यामध्ये पित्तपिंडाचे अपघटन व प्रगर्भरक्षीच्या स्त्रावात घट झाल्याचे आढळते. फिनॉक्सी प्रोस्टाग्लॅंडिन पशुवैद्यकात मदोत्पत्तीकरिता व पाहिजे तेव्हा अंडमोचन करण्याकरिता अंडपुटकापासून पक्व अनिषेचित अंड बाहेर पडण्याकरिता वापरतात. तंत्रिका तंत्रावर प्रोस्टाग्लॅंडिन निरनिराळे परिणाम करतात. तंत्रिका आवेगाच्या, तंत्रिका उद्दीपित झाल्यावर तिच्या मार्गाने वाहून नेल्या जाणाऱ्या विक्षोभाच्या परिवहनात ती भाग घेत असावीत. प्रोस्टाग्लॅंडिन शोथ म्हणजे दाहयुक्त सूज प्रक्रियेत भाग घेत असावीत. काही शोथ प्रतिबंधक वेदनाशमके उदाहरणार्थ ॲस्पिरिन प्रोस्टाग्लॅंडिनच्या संश्लेषणात घट आणून परिणामकारी होत असावीत. युगांडातील SMM करीम यांनी सन 1971 मध्ये प्रोस्टाग्लॅंडिनच्या औषधी उपयोगासंबंधी आढावा प्रसिद्ध केला आहे. सर जॉन रॉबर्ट वेन यांचा जन्म दिनांक 29 मार्च 1927 रोजी इंग्लंड देशातील टार्डेबिगे उस्टरशायर या शहरात झाला. स्थानिक राज्यशाळा आणि एजबॅस्टन बर्मिंगहॅम येथे किंग एडवर्ड स्कूल येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. सन 1944 मध्ये त्यांनी बर्मिंगहॅम विद्यापीठातून रसायनशास्त्र आणि औषधशास्त्र या विषयातील पदवी संपादन केली. सन 1946 मध्ये बर्मिंगहॅम विद्यापीठातील मॉरिस स्टेसी आणि हॅरॉल्ड बर्न रसायनशास्त्र प्राध्यापक यांच्या शिफारशीमार्फत जॉन रॉबर्ट वेन हे ऑक्सफर्ड विद्यापीठात फार्माकॉलॉजी म्हणजे औषधशास्त्र या विषयाच्या संशोधन अभ्यासाकरिता रुजू झाले. हॅरॉल्ड बर्न यांच्या मार्गदर्शनाखाली जॉन रॉबर्ट वेन यांना प्रेरणा आणि उत्साह मिळाला. सन 1953 मध्ये जॉन रॉबर्ट वेन यांनी संशोधन पदवी म्हणजे PhD पूर्ण केली. सन 1955 मध्ये लंडन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बेसिक मेडिकल सायन्समध्ये वरिष्ठ व्याख्याता म्हणून पद स्वीकारण्यासाठी युनायटेड किंगडमला परत जाण्यापूर्वी वेन येल विद्यापीठात फार्माकॉलॉजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. जॉन रॉबर्ट वेन यांनी लंडन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बेसिक मेडिकल सायन्सेसमध्ये 18 वर्ष काम केले. सन 1966 मध्ये त्यांना रॉयल कॉलेज ऑफ सर्जनमध्ये वरिष्ठ व्याख्याता ते प्रायोगिक औषधशास्त्राचे प्राध्यापक ही पदोन्नती मिळाली. त्या काळात त्यांनी काही बायोॲसे तंत्र विकसित केले आणि अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम ECE आणि ॲस्पिरिनच्या कार्यप्रणाली संदर्भात त्यांनी संशोधन केंद्रित केले. या संशोधन कार्याच्या अखेरीस ॲस्पिरिन आणि प्रोस्टाग्लॅंडिन यांच्यातील सहसंबंध संदर्भातील संशोधन पेपर म्हणजे रिसर्च पेपर प्रकाशित झाले. प्रोस्टाग्लॅंडिन्स हे प्राणी शरीरातील वैविध्यपूर्ण असे महत्त्वपूर्ण संप्रेरक आहेत. असंतृप्त बेदाम्ल हे प्रोस्टाग्लॅंडिनचे कार्यकारी घटक आहेत. मानव आणि इतर प्राण्यांमध्ये जवळजवळ प्रत्येक ऊतीमध्ये प्रोस्टाग्लॅंडिनचे अस्तित्व आहे. मानव प्राण्यामध्ये काही लोक शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम 0.1 मायक्रोग्राम इतक्या कमी संहतीवर रक्तदाब प्रभावित करतात. प्रोस्टाग्लॅंडिनमधील संरचना फरक त्यांच्या विविध जैविक क्रियाकलापासाठी जबाबदार आहेत. काही प्रोस्टाग्लॅंडिन्स ऑटोक्राईन पद्धतीने कार्य करतात. ज्या ऊतीमध्ये ते संश्लेषित केले जातात त्याच ऊतीमध्ये उत्तेजक प्रतिक्रिया देतात आणि इतर पॅराक्रीन पद्धतीने कार्य करतात. जिथे ते संश्लेषित केले जातात त्या जवळच्या स्थानिक ऊतीमध्ये उत्तेजक प्रतिक्रिया देतात. या व्यतिरिक्त दिलेल्या
पोस्टल लाईनचे वेगवेगळ्या उत्कामध्ये भिन्न आणि अगदी उलट परिणाम होऊ शकतात. पोस्टल लाईन्स आणि संबंधित जैविकदृष्ट्या सक्रिय जैव रासायनिक पदार्थ या संदर्भातील संशोधन कार्यासाठी बेंट इंगेमॉर सॅम्युएल्सन आणि सुनेके बर्मस्ट्रॉंग यांच्या समवेत रॉबर्ट वेन यांना सन 1982 सालचा शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सर जॉन रॉबर्ट वेन हे ब्रिटिश औषधशास्त्रज्ञ होते. त्यांना सन 1982 सालचे वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले होते. त्यांचा जन्म दिनांक 29 मार्च 1927 रोजी इंग्लंडमधील टार्डीबेगे येथे झाला. त्यांनी बर्मिंगहॅम विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी प्रामुख्याने ॲस्पिरिन या औषधाच्या कार्यपद्धतीवर संशोधन केले. ॲस्पिरिन शरीरातील प्रोस्टॅग्लॅन्डिन नावाच्या पदार्थाची निर्मिती रोखून वेदना आणि सूज कशी कमी करते हे त्यांनी शोधून काढले. प्रोस्टॅग्लॅन्डिन आणि त्याशी संबंधित जैविकदृष्ट्या सक्रिय पदार्थांच्या शोधासाठी त्यांना सुने बर्मस्ट्रॉम आणि बेंट सॅम्युएल्सन यांच्यासोबत संयुक्तपणे नोबेल पुरस्कार मिळाले. त्यांनी रक्ताभिसरण आणि उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या विकासामध्येही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दिनांक 19 नोव्हेंबर 2004 रोजी वयाच्या 77व्या वर्षी सर जॉन रॉबर्ट वेन यांचे निधन झाले. विज्ञानयात्री सर जॉन रॉबर्ट वेन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.